नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तहसीलच्या वानाडोंगरीचे मंडळ अधिकारी राजेश चुटे व इनासाणीचे पटवारी सतीश तिवारी यांच्यावर मतदान यादीच्या कामात त्रुटीपूर्ण कार्य केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्याच्या कारवाईच्या निषेधार्थ सावनेर तहसील कार्यालयाचे सर्व मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी 23 डिसेंबर पासून अनिश्चितकालीन काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे। तहसील कार्यालय सावनेरच्या पटांगणात मंडळ अधिकारी राजेश वखारे, शरद नांदुरकर, के.एच. कनुजे, अमोल हांडा व प्रवीण मेश्राम यांच्या नेतृत्वात 23 डिसेंबर रोजी सावनेरचे तहसीलदार प्रताप वाघमारे यांना तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या चाव्या सोपवून तहसील कार्यालयाच्या पटांगणात आंदोलनाला सुरुवात केली असून जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील निलंबित मंडळ अधिकारी व तलाठी यांचे निलंबन तात्काळ रद्द करून त्यांना सेवेत समाविष्ट करणे तसेच नेहमी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांवर होणारे छोटे मोठे अन्याय थांबवणे या मागणीसाठी तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी आपल्या कार्यालयाच्या चाव्या तालुका जमा करून सर्वांनी सामूहिक रजेचा अर्ज सादर करून तालुका प्रशासनाने तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या तीव्र भावना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राज्य शासनास कळविण्यात येण्याच्या मागणीचे पत्र तहसीलदार प्रताप वाघमारे यांना सोपविण्यात आले आहे। तालुक्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी अनिश्चितकालीन संपावर गेल्याने तहसील कार्यालयात तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयाला कुलूप लटकल्याने अनेकांना उत्पन्नाचे दाखले तसेच शेती संबंधित व खासगी कामाकरिता तात्काळच फिरावे लागले तर अनेक शेतकरी बांधव समाजसेवी आदींनी आंदोलनकारांच्या मागण्यावर शासनाने तात्काळ सहानुभूतीने विचार करून तोडगा काढण्याची मागणी केली आहे। सदर आंदोलनाच्या यशस्वीतेकरिता गणेश मोरे, ललित बसवार, नंदकिशोर सरयाम, अमित प्रजापती, शारदा ढोबळे, पवन बागडे, रचना चव्हाण, रोहिणी रंगारी, मोहिनी वरघड, चंद्रकांत कर्णे, आशिष झोडापे, मनोज रामटेके, अश्विन वनारकर, प्रीती फुकट, माधुरी तराडे, संदीप नखातेसह तालुक्यातील इतर सर्व महिला पुरुष तलाठी व मंडळ अधिकारी यांनी आंदोलनास पाठिंबा देऊन आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। आमचे जे तलाठी व मंडळ अधिकारी हिंगणा येथील त्यांना बेकायदेशीररित्या निलंबित केलेलं आहे मतदार यादीतील अनियमितता झाल्याप्रकरणी ते निलंबन आमचं लवकरात लवकर त्यांचं रद्द झालं पाहिजे। त्यासाठी आम्ही सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी दिनांक 6 तारखेपासूनच आम्ही आंदोलन करत आहे। विविध टप्प्यातून पहिला टप्पा झाला आमचा काड्या फिती लावून आम्ही आंदोलन केलं। त्यानंतर जो दुसरा टप्पा होता तो आम्ही आमच्या जे ऑनलाईनचं जे काम असते त्याची जे DSC असते ते आम्ही तहसीलदार यांच्याकडे जमा करून आंदोलनाचा दुसरा टप्पा आणि हा जो आंदोलनाचा शेवटचा टप्पा म्हणजे तिसरा टप्पा यामध्ये आम्ही सर्वजण बेमुदत सामूहिक रजेवर जात आहे आजपासून दिनांक 23/12/2021 पासून आणि जोपर्यंत हे निलंबन रद्द होत नाही तोपर्यंत आमचं हे बेमुदत संप सामूहिक रजेचा चालू राहणार आहे। बरं, शासनाने त्याची भूमिका घ्यायला पाहिजे। शासनाने ज्या काही आमच्या मागण्या आहे एकच मागणी आहे आमची ते समजा त्यांनी 2 दिवसात हे केली तर आम्ही शासनाच्या वतीने लोकांचे काम करण्याची आम्हाला काही अडचण नाही आहे। समजा शासनाने आपली मागणी मान्य नाही केली तर हे आंदोलन पुढे चालेल? हो बिलकुल चालेल। समजा तुमच्यावर निलंबनाच्या कारवाया समजा त्यांनी केल्याची धमक दिली तर आपण आपल्या कामावर वापस तर नाही येणार? नाही, बिलकुल नाही येणार। आम्ही इथे सावनेर तहसीलमध्ये निम्म्यापेक्षा जास्त तलाठी लेडीज आहे आणि आमचा सर्वांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे। समजा आंदोलन पुढे रेटण्यात आलं तरी सुद्धा आमचा पाठिंबा आहे। पियुष झिंजवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।